विद्यार्थ्यांनी दिवस दिवस रात्र अभ्यास करायचा, एक्झाम सुरू झाली, परीक्षा द्यायची आणि एक दिवस असं करायचं की कुठेतरी मात्र ते पेपर फुटलेले, ज्यांनी दिवस दिवस रात्र अभ्यास करायला त्यांचं आहे. आणि या चळवळीमध्ये एक सुरुवात झाल्यानंतर जंतर मंतरच्या मैदानावरती महाराष्ट्राचा एक आवाज, अभिजित बिपके नावाचा आवाज मात्र सगळ्या जगाला कळला गेला. मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्वजण जाताना पाहिले मिळाले, पण आपल्या जुन्नर तालुक्यातून सुद्धा काही युवक जाताना पाहिले मिळाले. मग त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे मित्र सुरेश वाजगे आहेत, आदरणीय संतोष घोडणे, आदरणीय राजू रायकर आहेत, ओळख वेगळे आहेत, अजून खूप सारे मित्रमंडळ आहेत. हा छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून जंतर मंतरच्या मैदानावर गेला आणि जी काही म्हणजे आपण म्हणतो कळकळ होती विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी, ती कळकळ मात्र पाहायला मिळाली. आणि ही कळकळ पाहिल्यानंतर तिथं असलेल्या प्रत्येकाला वाटलं गेलं की नाही, हा जो वारसा श्रीमंत छत्रपती शिवरायांचा घेऊन हा मावळा आला, यांच्या सुद्धा पाठीशी उभं राहिला पाहिजे. म्हणून सुरेशच्या पाठीशी सुद्धा किती मित्र परिवार तिथे उभा राहताना आपल्याला पाहिजे मिळाला की न्याय मिळाला पाहिजे, न्यायासाठी मात्र झटला पाहिजे. आणि हे सगळं काय करत असताना एक आपल्या जुन्नर तालुक्यातील युवक तिथपर्यंत पोहोचले गेले. आणि किती लोक छान आहे की आज त्या व्यक्तीला आपल्याला नावं द्यायची नाही कोणाची स्पेशली, पण त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला भाग पाडला आमच्या सगळ्या तरुणांनी. आणि अखेर त्यांना न्याय मिळाला. आणि या न्याय मिळत असताना एक खारीचा का वाटा होईना, पण आमच्या जुन्नर तालुक्यातील असणाऱ्या सुरेश वाजगे त्याच्या सगळ्या मित्रपणाने उतरला. पण आम्हाला साथ आली ना, आपण म्हणतो ना सुरेश भाऊ एकही दिले तिथले मला जिंकवले. ज्याच्या ठिकाणी अन्याय होते त्या ठिकाणी सुरेश भाऊ सातत्याने उभे राहताना आपल्याला पाहिजे मिळत आहे. मी एक शेअर सांगेल त्यासाठी की असं नाही तर दुसरं असा खुद रचने का रखा है, बनना है तो आग बन, राख बनने का रखा है, और बनना है तो सूरज बन और जिंकने का रखा है. असं एक सूरज तेजस्वी आणि सूर्यासारखं वातावरण निर्माण करण्याचं काम त्या व्यक्तीच्या माध्यमातून होताना पाहिलं मिळतं. त्या व्यक्तीच्या शेजारी उभारलेल्या छाती गर्वाने फोडली जाते असे व्यक्तिमत्व आहे आदरणीय सुरेश वाजगे. आणि आज या शिबिराच्या निमित्ताने उपस्थित झाले म्हणजे दिवसभरचा थकवा गेला असं म्हणजे हरकत नाही. आणि हा उत्साह पाहून आमच्या सगळ्या तरुणांना वाटलं, आमच्या किरणपत्र मित्र परिवार, त्याचबरोबर मोठ्या प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ निंबाळ सभा या सर्वांच्या सुरेशभाऊंचा सन्मान आपल्याकडे करतोय. तर विनंती राहील व आपण या सन्मानाचा स्वीकार अधिकारी करावा अशी विनंती राहणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सुंदरांचे मनापासून या ठिकाणी आता न्याय मिळाला त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आदर्श गाव निमगाव सावा या गावात आल्यानंतर मोर्या प्रतिष्ठान आणि किरणभाऊ गोत्राळ मित्र परिवार यांच्या वतीने जे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, मला वाटतं यांचं 11वं वर्ष आहे. आम्हाला अभिमान वाटतो. हे सगळे मित्रपरिवार जे सामाजिक उपक्रम राबवत असतात. इथं आल्यानंतर मला हे अनपेक्षित होतं की सगळ्या मित्रपरिवाराने, आमचे मनोजदादा बेलेकर, किरणभाऊ या सगळ्या मित्रपरिवाराने हा जो सन्मान जो केला साहेब, हा खरं तर अनपेक्षित आहे. आम्ही दिल्लीमध्ये ज्या कारणाने गेलो, आपण पाहतो की संपूर्ण भारत, संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं की आपल्या महाराष्ट्रातील एक सामान्य कुटुंबातील एक मराठी तरुण अभिजित दिपके त्या ठिकाणी त्यांचं जे आंदोलन सुरू होतं विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी. आपण पाहतो की नीटच्या परीक्षा पेपर फुटतात आहे. आज आई वडील पालक त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करतात, मुलाला पुण्यासारख्या शहरासारख्या ठिकाणी ज्यावेळेस पाठवतात आणि ज्यावेळेस हे लाखो करोडो रुपयांनी जेव्हा पेपर फुटले जातात त्यावेळेस आईवडिलांचं दुःख खरं तर पाहिलं पाहिजे. मुलगा ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये जातो ना, त्या आईवडिलांना खरं तर तुमची त्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आज तो जो लढा उभा केला होता, आज आपल्या भारत देशाचे जे शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी सोनम वांगचुक सर त्या ठिकाणी उपोषणाला बसले, आपण सगळ्यांनी पाहिलं. सोनम वांगचुक सरांना सरकारने कशी ट्रीटमेंट दिली हे पण पाहिलं. परंतु सोनम वांगचुक सरांना ज्यावेळेस पोलिसांनी उचलून नेलं त्यावेळेस सगळ्यांचं मन व्यथित झालं होतं की पुढचं आंदोलन नेमकं कसं असेल. परंतु मी मानतो अभिजित दिपके सरांना, जे संविधानाची त्या ठिकाणी त्यांनी जे मान राखतात. आज अभिजित दिपकेंनी तिथून पुढे जे आंदोलन जे हँडल केलं ना, किंवा तिथून पुढे जी सिच्युएशन होती, तिथून पुढं जो लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर झाला, तरी पण अभिजित दिपकेंनी कुठला संयम ढासळला नाही. त्यांनी सगळ्या देशातील तरुणांना एकत्र केलं,
सगळ्या जाती धर्माचे सगळे तरुण त्या ठिकाणी लोटले होते. विद्यार्थी लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या लढ्यात, त्या संघर्षात जुन्नर तालुक्यातील आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन गेलो पाहिजे ह्या भावनेने आम्ही गेलो. ह्या लढ्यासाठी, त्या संघर्षात खरं तर आम्हाला साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं. आज खरं तर आषाढी एकादशी, पांडुरंगाची कृपा आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं, या तरुणाईचं यश की त्यांनी जो हा लढा उभा केला. आणि आपण पाहतो एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा होणं ही गोष्ट सोपी नाही. आज एका सामान्य तरुणांनी करून दाखवले, त्यांनी दिल्ली गाजवली. आज आपण पाहतोय सगळ्या भारताचं, जगाचं लक्ष अभिजित दिपकेसारख्या सामान्य तरुणाकडे. ज्यावेळेस सामान्य तरुण पेटतो त्यावेळेस काय होऊ शकतं हे फार मोठं उदाहरण अभिजित दिपके सरांनी आपल्याला दाखवून दिलंय. किरण गोत्रासारखा आमचा एक सामान्य कुटुंबातील तरुण आहे. आज तो आपण पाहतोय की त्यांनी जो आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर वर्षानुवर्ष आयोजित करतोय. काय पार्श्वभूमी, आम्हाला राजकीय पार्श्वभूमी कोणालाच नाही, तरी पण समाजाप्रती आज आमचा मनोज बेल्लेकर कुठल्या कुटुंबातून, सामान्य कुटुंबातून, परंतु आज त्यांचा हा खरं तर तालुक्याचा बुलंद आवाज आहे. मनोज बेल्लेकरांसारखं क्रिकेट असू द्या, कुठलं व्यासपीठ असू द्या, मनोज बेल्लेकरांचा जिथं आवाज असतो तिथं आवर्जून त्या ठिकाणी मनोज बेल्लेकरांना शिवनेरी भूषण पुरस्कार सन्मानित पण केलेलं आहे. मग असं ही सगळी आपली सगळी सामान्य कुटुंबातील मुलं आहे. ही काहीतरी आज आपण पाहतो की क्रांती घडती आहे. म्हणून इथून पुढच्या काळात पण नक्कीच क्रांती घडली जाईल असं या ठिकाणी चित्र दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय! भवानी जय शिवाजी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.